काल नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना उघडकीस आली। या घटनेदरम्यान फुटपाथवरती झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं, ज्यात 2 मजुरांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीरपणे जखमी झाले। वाठोडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या दिघोरी नाक्याजवळ ही घटना घडली। या प्रकरणी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। तर 9 जणांना चिरडणाऱ्या कारचा पोलिसांनी 3 तासांच्या आत शोध कसा लावला याची माहिती दिलेली आहे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी। त्यांच्याशी संवाद साधलाय रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत झोन 4 चे डीसीपी विजयकांत सागर सर आहेत। सर, कशा पद्धतीने आपण या हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपींपर्यंत पोहोचले? कारण कोणती कार आहे, कोण लोक आहेत, कुठे पळाले, एवढ्या मोठ्या नागपुरात ते कुठं लपून बसले, काहीच माहीत नव्हतं। जागेवरती पोहोचणं, त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलाइज करणं हे दोन्ही महत्त्वाचं होतं। त्याचबरोबर जे वाहन पळून गेलेलं होतं त्याचा शोध घेणं पण खूप आवश्यक काम होतं। पोहोचल्यानंतरनं जखमींना पाठवल्यानंतर आम्ही ज्यावेळेस म्हणजे सर्व अधिकारी वगैरे तिथे आले आणि आम्ही गाडीचा शोध घेण्याच्या अनुषंगानं पाहिलं, घटनास्थळावरती ज्या पद्धतीनं वाहनाचा जे ॲक्सिडेंट झालेला होता, काही पार्ट इतरत्र पडलेले होते आणि मग त्यातनं जे पार्ट शोधताना आम्हाला तो पाहिला की काही नंबर्सचे जे नंबर प्लेट जे होते तर ते नंबर प्लेट तुटलेली होती। सुरुवातीला म्हणजे बरेचसे म्हणजे विखुरलेला भाग होता, परंतु आम्ही जे आहे की सर्व नंबर प्लेटचे जे तुकडे होते ते एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतरनं काही म्हणजे पूर्णतः जी काही तुकडे म्हणजे उडून वगैरे पण गेलेले होते, परंतु त्यावरनं जे आहे जो नंबर आम्हाला प्राप्त झाला त्यावरनं वेरणा गाडी होती ही जवळपास म्हणजे काही बरेच जण जे प्रत्यक्षदर्शी होते सांगत होते आणि त्यावरनं जे नंबर जे सापडला आम्हाला त्यातले आम्ही थोडीशी प्रोबॅबिलिटी केली आणि हे वाहनाचा मेक आणि कलर यावरनं आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हर्डेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।